अरेच्या! थोडक्यात वाचले मी. माझा बॅलन्सच गेला होता बघ. म्हणजे या खोलीतल्या स्पीकरचे व्हायब्रेशन्स ना चक्क चुकीच्या दिशेने येत आहेत. अरे बाप रे. आणि यालाच तर आपल्या मराठीत म्हणतात, नाचता येईना अंगण वाकडे. हो ना, अगदी बरोबर पकडलत. पण आजच्या या डीप डाईव्ह चर्चेत आपण फक्त या सुप्रसिद्ध मराठी म्हणीची खिल्ली नाही उडवणार आहोत. हो, कारण आपल्याकडे काही मानसशास्त्रीय संशोधनाचे लेख आहेत. आणि हो, बंडू नावाच्या एका अवल्याची भन्नाट व्यंग्यात्मक कथासुद्धा आहे. हो, ती कथा तर जाम भारी आहे. तर या स्रोतांच्या आधारे माणूस स्वतःच्या चुका लपवण्यासाठी अशी हास्यास्पद कारणं का देतो, यामागचं खरं सायकोलॉजी काय आहे, हे आपण ओळखणार आहोत. नक्कीच. म्हणजे कसं आहे, ही बंडूची कथा म्हणजे आपल्या मानवी स्वभावाचा एक आरसाच आहे. या कथेत ना बंडू पहिल्यांदाच डान्स क्लासला जातो. हो, आणि 2 दिवस आरशासमोर उभा राहून स्वतःला अगदी मायकल जॅक्सनचा मामा समजायला लागतो तो. अगदी तेच. पण जेव्हा क्लासमध्ये स्टेप करून दाखवायची वेळ येते ना, तेव्हा त्याचे हातपाय असे हलतात जणू काही त्याला विजेचा शॉक लागलाय. बापरे! आणि गंमत म्हणजे तो स्वतःची चूक मान्य करत नाही. तो थेट फ्लोअरला दोष देतो. म्हणतो फ्लोअर खराब असल्यामुळे माझा पाय घसरतोय. चक्क फ्लोअरला दोष. पण मला इथे एक प्रश्न पडतो. जेव्हा कोणी असं म्हणतं की फ्लोअर खराब आहे किंवा कॅमेरा लेन्स खराब असल्यामुळे माझ्या डान्स व्हिडिओला लाईक्स आले नाहीत, तेव्हा ती व्यक्ती नक्की कुणाला फसवण्याचा प्रयत्न करत असते? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. शेवटी आतल्या आत त्याला सत्य माहीत असतंच ना. हो, तेच तर. तो स्वतःलाच फसवतोय. बरोबर. इथेच मानसशास्त्रातला सेल्फ सर्व्हिंग बायस म्हणजे स्वतःच्या सोयीचा विचार करण्याची प्रवृत्ती कामाला येते. अच्छा, म्हणजे स्वतःला वाचवण्याची वृत्ती. अगदी. जेव्हा आपण अपयशी ठरतो तेव्हा ते अपयश स्वीकारणं ना आपल्या मेंदूला खूप जड जातं. त्याला आपण कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणू शकतो. कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणजे नक्की काय? म्हणजे जे सत्य आहे आणि जे आपल्याला मानायचे आहे यातला तो संघर्ष असतो. आपला इगो दुखावला जाऊ नये म्हणून आपला मेंदू नकळतपणे एक डिफेन्स मेकॅनिझम तयार करतो. अच्छा, आणि मग स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर आपण निर्जीव वस्तूंवर, जसे की फ्लोअर किंवा स्पीकर यांच्यावर फोडतो. अगदी बरोबर. म्हणजे हे तर एखाद्या माणसाला पोहता येत नसल्यावर त्याने पाण्याचा रंग खराब आहे असा दावा करण्यासारखंच आहे. हो ना, अगदी परफेक्ट उदाहरण दिलंस. आणि आपल्या कथेतही बंडूचा हाच इगो त्याला एका गावातल्या लग्नात घेऊन जातो. तिथे भन्नाट एंट्री मारण्याच्या नादात तो पाय घसरून थेट गुलाबजामच्या बादलीत पडतो.